आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला आता त्या पैशांची अत्यंत गरज आहे, त्याचं काय? मिळणार नाही, कारण ती फसवणूक आहे. आतापर्यंत इतक्या वेळा फसवलंय, मग अजून एकदा फसवलं तर काय हरकत आहे? शक्य नाही. आणि इथून पुढे फक्त मैत्रीलाच नाही तर इतर कोणालाही मी फसवणार नाही. ॲज पर माय कॅल्क्युलेशन आपला आजचा विषय संपला. चुकतोयस मित्रा, चुकतोयस. आत्ता कुठे हा विषय सुरू झालाय. आता आमची माणसं, आम्ही कोण आहोत आणि वेळ पडली की आम्ही काय करू शकतो हे दाखवून देते. बघत काय बसलाय? आणा त्याला. अरे असे बघत काय बसलाय? आणा त्याला. करुणा, आमचं तोंड काय बघत बसलाय? आम्ही सांगतो म्हणून जाऊन ह्याला धडा शिकव. किंग बॉस, ऍज अ कार्यकर्ता म्हणून मला जरी काही पटलं नाही ना तरी तुमच्यासाठी काही करायला तयार आहे. रूपा, हा ताई. वर पाण्याच्या टाकीमधून पाणी गळतंय. ताबडतोब प्लंबरला बोलवून काम करून घे बरं. असं पाणी वाया जाणं बरं नाही. आजच्याच टाकी दुरुस्त झाली पाहिजे. हो ताई, ते करतेच मी. पण तुम्ही आज आपल्या आदितीला पाहिलत का? आज ती खूपच टेन्शन मध्ये होती. अदिती टेन्शन मध्ये? हो ना, आता पण देवघरात बसलीये. तुम्ही तिच्याशी बोलून बघता का? मी बघते. तू मी सांगितलेलं काम करून घे पटकन. आई आदिशक्ती, आई आदिशक्ती, आई आदिशक्ती, आई आदिशक्ती, आई आदिशक्ती, आई आदिशक्ती. काय कसली प्रार्थना चालू आहे? आई अगं, मी बाबासाठी प्रार्थना करते. तो फोनवर बोलताना कोणाशी तरी भांडत होता. कोणतरी त्याला धमकावत होतं. तो फोनवर बोलत बोलतच निघून गेलाय. कुठे गेलाय माहित नाही, कधी येणार माहित नाही. मला त्याची खूप काळजी वाटायला लागली. म्हणून देवी आईला त्याचे रक्षण करायला सांगते. मी बाबाबद्दल बोलले म्हणून आईला वाईट वाटलं का? पण तिला खरं तर बाबाबद्दल वाईट वाटायला हवं ना. मी तिला एवढं सांगू नये, ती त्याच्याबद्दल काहीच का नाही बोलत आहे? अरे करुणा, तू पण काय नाटक करतोय? हरकत नाही, आता आम्ही त्याला धडा शिकवतो. बाबा, आदिती, नाही बाबा, तू माझ्या जवळ येऊ शकत नाहीस. मला प्रेमाने जवळही घेऊ शकत नाहीस. कारण ती वेळ खूप आधीच निघून गेलेली आहे. त्यामुळे आता तू तिथेच थांब. आदिती, हे सगळं काय आहे? आणि तू आता इथे कशी काय? मला तुझ्यामुळे यावं लागलं. म्हणजे? बाबा, तू विसरलास ना? तू माझं अस्थि विसर्जन केलं होतंस तेव्हा तू मला शब्द दिला होतास की तू यापुढे चांगलाच वागणार आणि कायम माझ्या आईच्या बाजूने उभा राहणार. पण तसं तुझ्याकडून काहीच घडलेलं नव्हतं.
तू आधी सारखाच वागत होतास. हो, खरं बोलतेस तू. आणि आता मात्र तू बदललायस. हे पण मी खरंच बोलतेय. तू किती बदललायस ते मी डोळ्यांनी पाहिलंय. खुश आहे मी तुझ्यावर. आता माझ्या आत्म्याला नक्कीच शांती मिळणार आहे. आदिती बाळा, माझी मुलगी म्हणून तू हे असं सगळं बोलतेस तेव्हा माझ्यातल्या बापाच्या मनाला काय वाटतंय मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. मी चुकलोय का? मला माहिती आहे मी केलेल्या पापांसाठी मी साधी माफी मागण्याच्याही लायकीचा नाहीये. जमलं तर प्लीज मला माफ कर, प्लीज. कारण तू मला माफ करणं हे तुझे माझ्यावर केलेले उपकार असतील आणि हे उपकार या जन्मी नाही तर पुढील जन्मी नक्कीच फेडायचा प्रयत्न करेन. तुझे ते उपकार वगैरे मला काही कळत नाही. पण माझंही ठरलंय पुढच्या जन्मी मला तुझीच मुलगी म्हणून जन्माला यायचंय. या जन्मात राहून गेलेलं प्रेम मला पुन्हा अनुभवायचं. तुझ्याकडे खूप हट्ट करणार, चॉकलेटसाठी सतत तुझ्या मागे लागणार. आणि हो, जेवढे लाड तू माझे करणार आहेस आणि तेवढेच लाड माझे बाबा म्हणून मी तुझे करणार आहे. माझ्या हट्टासाठी तुला खूप साऱ्या पाप्या देणार आहे. बरं बाबा, माझ्या आता निघायची वेळ जवळ आली. पण आदिती, मी काय म्हणतो की थांब, त्याआधी मला काहीतरी बोलायचंय. बोल. आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू बाळा. अरे मूर्खांनो, मी तुम्हाला त्याला मारायला सांगितलं होतं ना, मग असे पुतळ्यासारखे उभे का राहिलात? अहो साहेब, आम्हालाच कळत नव्हतं असं काय होत होतं म्हणून. साहेब, आम्ही इतका वेळ पुतळ्यासारखं का उभं होतो? तसं आम्हाला पण काय किंग बस, किंग बस, ऍज अ कार्यकर्ता म्हणून असले प्रकार मी त्या घरात बऱ्याच वेळा बघितलेत. तुम्ही काही म्हणा, म्हणजे विश्वास ठेवा अगर नका ठेवू, पण हा मला भुताटकीचा प्रकार वाटतो. आदिती, 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 आदिती. शक्ती, आलीस तू? बाबा कसे आहेत? त्यांना काही झालं नाही ना? मी असताना बाबांना काही होऊ शकतं का? बाबांना त्या रावसाहेबने बोलावलं होतं. हा तोच रावसाहेब आहे जो आपल्या आईला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाही. म्हणूनच मी पण त्याला अक्कल शिकवण्याची संधी सोडली नाही. कसलं भारी आहे ना हे सगळं. मला टेन्शन येतं, मी तुला आवाज देते, तू लगेच धावून येते आणि सगळ्यांना धडा शिकवतेस. आणि जर हे असंच सुरू राहिलं तर यापुढे आपल्याला कधीच कोणी त्रास देणार नाही. पण यापुढे असंच घडेल असंही नाहीये ना. तू असं का बोलतेस? बाबांनी माझ्या अस्थि विसर्जन करताना मला एक शब्द दिला होता. ते म्हणाले होते की मी तुला प्रॉमिस करतो, इथून पुढे मी एक चांगला माणूस म्हणून जगेन आणि तुझ्या आईची पण पूर्ण काळजी घेईन. मला दिलेला शब्द त्यांनी पाळला नव्हता म्हणून माझ्या आत्म्याला शांती मिळाली नाही. पण आता ते खरंच बदललेत.
यापुढे ते आपल्या आईला कधीच अंतर देणार नाहीयेत. आईची आणि तुझी काळजी घेणार आहेत. आणि जर आईला प्रॉब्लेम नसेल तर ते आई बरोबर राहायलाही तयार आहेत. हेच मला ऐकायचं होतं. हेच तर मला हवं होतं. हे सगळं घडतंय म्हणूनच मला जावं लागतंय, ते पण कायमचं. असं का बोलतेस तू? बाबा आणि मी आधीच एकमेकांना शब्द दिला होता. त्यांनी जर आईच्या बाबतीत शब्द दिलेला पाळला तर मी सुद्धा मुक्ती स्वीकारणार असा त्यांना शब्द दिलाय. ते जर त्यांचा शब्द पाळत असतील तर मलाही शब्द पाळायला हवा ना. अगं पण तू गेल्यावर माझं कसं होणार ना? तू माझ्यासोबत आहेस म्हटल्यावर मला कधीच कोणाची भीती वाटत नव्हती. तुला बोलवल्यावर तू येणार, सगळ्यांना धडा शिकवणार याची मला खात्री होती. आता तूच गेल्यावर मी काय करणार? कोणाला बोलवणार? तू स्वतःला एवढं स्ट्रॉंग बनव की कोणाला बोलवायची गरजच पडणार नाही. आता हेच बघ ना, श्रुती कामामीचा खून कोणी केला हे तूच शोधून काढलंस ना. आईला जेलमधूनही तूच सोडवलंस ना. याचा अर्थ तू मनात आणलंस तर काही करू शकतेस, बरोबर ना? मी हे सगळं केलं असलं तरी माझ्या मागे तू आहेस हे मला माहित होतं. मग यापुढे तसंच समज. तू असा विचार कर की मी तुझ्या सोबत आहे. अगदीच गरज वाटली तर मला मनापासून आवाज दे. मी नक्की परत येण्याचा प्रयत्न करेन. पण सगळ्याच गोष्टींसाठी माझ्यावर अवलंबून राहू नकोस. मी काय म्हणते ते लक्षात येतंय ना? हो, तुला फक्त तुझीच नाही तर आई बाबांचीही काळजी घ्यायची आहे. त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत राहायचंय. हो आदिती, मी नक्की प्रयत्न करणार. तुझ्या या प्रयत्नांमध्ये तुला यशही येणार आहे. मला आता निघायला हवं. प्लीज आदिती, शक्ती प्लीज मला जाऊ दे. मला अडवू नकोस. बोला. तू आधी किती सुंदर दिसायचीस ना. आधी म्हणजे मी आता सुंदर दिसत नाही? अगं तसं नाही, 6 वर्षांपूर्वी तू खूप सुंदर दिसायचीस. 1 मिनिट, 6 वर्षांपूर्वी तुझा जन्मही झाला नव्हता, त्यामुळे मी कशी दिसत होते तुला का माहित? मी तुला बघितलंय. कसं शक्य आहे? हा फोटो पाहिल्यावर तर काहीच अशक्य नाहीये ना. तुला ह्यांच्यासोबतचाच फोटो बरा सापडला, दुसरा कुठला मिळाला नाही? आई रिलॅक्स. तुला जर बाबांचा फोटो आवडत नसेल तर माझ्याकडे एक आयडिया आहे. मी आलेच. दे तो फोटो आता माझ्याकडे. यांची जागा आहे डस्टबिन मध्ये. आता तुला कोणावर रागवण्याची आणि कोणावर नाराज होण्याची काहीच गरज नाहीये. आता तूच बघ, तुझ्या चेहऱ्यावर अगदी तशी स्माइल आहे जशी या फोटो मध्ये. हुशार आहेस तू. असं का बोलतेस? तुलाही चांगलं माहितीये मी असं का बोलतेय. हे म्हणजे कसं आहे ना, स्वतःच आग लावायची, त्यावर पेट्रोल पण स्वतःच ओतायचं आणि कोणी आगाग आगाग म्हणायला लागलं ना की त्यावर लगेच पाणी ओतून विझवून टाकायचं, हो ना? पण हे सगळं करत असताना तू इटुकली पिटुकली वाटत जरी असलीस तरी या मागे एखाद्या आजीबाई सारखं डोकं वाटतंय.
तू हे जे काही करतेस ते सगळे खेळ माझ्या लक्षात येत नाहीत असं वाटतंय तुला? अरे बापरे, कमलाची आवाज देते वाटतं. ए, काही कोणी आवाज देत नाहीये, सगळी नाटकं चालली आहेत तुझी. मला कळत नाहीये का? कमलाजी, ही मुलगी कधी काय करेल काही सांगता येत नाही. ताईसाहेब, तुमची कॉफी. थँक्यू. ताई, जरा बोलायचं होतं. बोल ना. मला उद्या सुट्टी हवी होती. कधीही सुट्टी न घेणारी तू आज अचानक सुट्टी मागतेस, काय विशेष? घरी जायचं होतं. हवं तर संध्याकाळी येईन. काय कुणी पाहुणे वगैरे येणार आहेत का? नाही, नवऱ्याला आणि मुलांना घेऊन आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं होतं. अच्छा, एक मिनिट. तू आत्ता मुलांबद्दल बोललीस ते ठीक आहे, नवऱ्याचंही नाव घेतलंस, चुकून घेतलंस का? चुकून नाही, मुलांसोबत त्याला पण मला कुलदेवतेच्या दर्शनाला घेऊन जायचंय. रूपा, मी याआधी त्याच्याबद्दल काहीतरी वेगळंच ऐकलं होतं आणि तूच सांगितलं होतंस मला. तुझा नवरा दुसऱ्या कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात पडलाय आणि तिच्या सोबतच राहतोय असं म्हणाली होतीस, खरं आहे ना हे? हो. त्याच्यामुळे तुझं आणि तुझ्या मुलांचं आयुष्य बर्बाद झालं. चुकून जर कधी घरात आलास तर त्याला घरातही घेणार नाही असं म्हणाली होतीस आणि ठाम होतीस तू तुझ्या मतांवर. हे पण खरंय तुमचं. मग त्याचा कधी विषय निघाला तर सतत राक्षस म्हणायचीस त्याला, तुझ्या तोंडात येतील त्या शिव्या द्यायचीस तू त्याला, आणि चुकून समोर आला तर खून करीन मी त्याचा, मुलांच्या नावापुढे बाप म्हणून त्याचं नाव लावणार नाही असंही म्हणाली होतीस. बरोबर बोलताय तुम्ही. पण तू काय बोलतीयस आणि काय करतीयस याचं तुझं तुला तरी कळतंय का? ज्या माणसामुळे तुझं आयुष्य बर्बाद झालं त्यालाच आज घरात घेतलंयस, आणि एवढंच नाही तर त्याच्यासोबत तू कुलदैवतेला चाललीयस. मी तरी काय करू? त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झालाय म्हणत होता, माझे पाय धरून माफी मागत होता. एवढंच नाही तर तुला सोडून गेल्यावरच तुझी खरी किंमत कळली असं म्हणत होता. अच्छा, तो बोलला आणि तू विरघळलीस, बरोबर ना? आता यापुढे मी आणि माझी मुलं सोडून दुसरा कुणाचाच विचार करणार नाही असं शपथ घेऊन बोलल्यावर मी तरी काय करणार ना? अगं पण तो याआधी अनेकदा असं वागलाय, गरज नसताना खोटं बोललाय तुझ्याशी, तरी तू त्याच्या अशा भूलथापांना बळी पडतेस. काय करणार ताई, आपली शेवटी बाईची जात ना. काय म्हणालीस? बाईची जात म्हणजे हेच की जे काही समजून घ्यायचं ते आपल्याला समजून घ्यायला हवं ना. तू चूक केली म्हणून मी पण करणार असं करून कसं चालेल? नवरा म्हणून तो जर त्याचा पुरुषी अहंकार बाजूला ठेवून आपली माफी मागत असेल तर बायको म्हणून आपण पण त्याचा विचार करायला हवा ना. आपल्याला पण पाझर फुटायला हवा ना. प्रत्येक वेळी त्याच्याकडे नवरा म्हणूनच बघायचं असतं असं नाही. कधी कधी त्याच्याकडे आपल्या मुलांचा बाप म्हणून पण बघावं लागतं. तुम्ही माझ्यासारख्या अडाणीचं ऐका जरा. कसं आहे ना, नवरा हा दिव्यासारखा असतो, थोडा जरी वारा लागला तरी फडफडल्याशिवाय राहत नाही. अशा वेळी आपणच त्याच्यावर पदर धरायचा असतो. त्याची फडफड पण थांबते आणि केलेली चूक कायमची सुधारली जाते. काय झालं ताईसाहेब, असं का पाहताय तुम्ही माझ्याकडे? मी काही चुकीचं बोलले का? चूक आहे का बरोबर आहे माहित नाही, पण काहीतरी वेगळं बोललीस आहे नक्की. नशीब नवऱ्याच्या बाबतीत तुम्हाला काहीतरी पटलं, म्हणजे माझ्या नवऱ्याच्या बाबतीत तुम्हाला काहीतरी पटलं असं म्हणायचं होतं मला. तो यापुढेही जर आधीसारखाच वागला तर मग आमची देवीच काय ते बघून घेईल. म्हणजे मी आमच्या कुलदेवतेला नवस केला होता, जर माझा नवरा परत आला आणि माझा संसार मार्गी लागला
तर मी सगळ्यांना घेऊन तुझ्या दर्शनाला येईल. आणि आता तुम्हीच बघा ना, सगळं काही तिच्या मनासारखं होतंय. आणि इथून पुढे पण जे काही होईल ते तीच बघून घेईल ना. ताई साहेब, मग सुट्टी देताय ना? ठीक आहे, जा. थँक्यू ताई साहेब. रूपा, ते डस्टबिन ठेव, नंतर घेऊन जा. अहो केवढा कचरा भरलाय त्याच्यात, फेकून देईन ना. नंतर टाक, ठेव.